या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवण्यासाठी किंबहुना अशा संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी शेती क्षेत्राकरता रामबाण उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। राज्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मे महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ आणि अवकाळी स्वरूपामध्ये सर्वदूर पाऊस पडला आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणाले होते की त्यांना देण्यात आलेले कृषी मंत्री पद हे ओसाड गावची पाटीलकी आहे। राज्याच्या कृषी विभागाच्या मंत्री महोदयांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा निराशाजनक आहे। दुष्काळ पडला, अवकाळी पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली की नुकसान भरपाई देण्यात येते। नुकसान भरपाई ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असते। नुकसान भरपाईच्या मानाने झालेले नुकसान हे खूपच मोठे असते। येत्या काळामध्ये वैश्विक हवामान बदल संकटामुळे शेती क्षेत्राला मोठ्या बदलास सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बदलास तोंड देण्यासाठी आर्थिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने सक्षम करणे आवश्यक आहे। बागायती शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे, परंतु हंगामी पिके घेणारा, कमी क्षेत्र असणारा आणि पाण्याची कमी किंवा त्रोटक सोय असणारा शेतकरी सर्व प्रकारच्या विवंचनेमध्ये अडकलेला दिसून येतो। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर केवळ पंचनामा करून नुकसान भरपाई देणे हा तात्पुरता उपाय न करता शेतकऱ्यास स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्यासाठी PM किसान योजनेमधून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह बी बियाणे चांगल्या दर्जाची आणि विनामूल्य देण्यात यावी, खते पाणी देखील विनामूल्य देण्यात यावे, वीज देखील नाममात्र शुल्कासह उपलब्ध करून देण्यात यावी। याबाबत सहानुभूतीने आणि व्यापक हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी आज रोजी देखील विविध योजना आहेत, त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात। शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, असे सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे। वैश्विक हवामान बदल आणि अवेळी पडणारा पाऊस किंवा पावसाळ्यामध्ये पडणारा पाऊस, दुष्काळ परिस्थिती या सर्वांच्या अनुषंगाने माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना मी निवेदन केले आहे की शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला पाहिजे, जेणेकरून समजा आता तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी म्हणजे रामबाण उपाययोजना केली पाहिजे। शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे तुम्ही PM किसान योजनेचा लाभ देता त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्ही बी बियाणे, उत्कृष्ट दर्जाचे खते, पाणी, वीज ही सर्व मोफत दिली गेली पाहिजे, जेणेकरून शेतकरी हा चांगल्या पद्धतीने शेती करेल आणि जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सुखी राहील। शेतकरी सुखी राहिला तर सर्व मंत्री संत्री जे कोणी असतील ते सर्व सुखी राहतील। यासाठी शासनाने चांगल्या दर्जाचे पाऊल उचलले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या हिताचे आणि हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले पाहिजे। या अनुषंगाने मी माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन केले आहे। नुकसान झाले एकंदरीत राज्यामध्ये सर्वदूर हा पाऊस झालेला आहे। वैश्विक हवामान बदलाचा फटका आणि अवकाळी पाऊस या वर्षी साधारणतः 15 दिवस अगोदर मान्सून दाखल झाला। यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसान भरपाईचे अद्याप ही पंचनामे झाले नाहीत। राज्यकर्त्याने केवळ भरपाई देण्याऐवजी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी त्यांचं हित जोपासलं पाहिजे कायमस्वरूपी, जेणेकरून त्यांना बी बियाणे, खते, पाणी आणि वीज हे महत्त्वाचे अनुषंगे आदाने मोफत दिली गेली पाहिजेत। या अनुषंगाने राज्य सरकारने विचार केला पाहिजे। DAP खताचा सध्या पुरवठा कमी आहे, शेतकऱ्यांना हे सर्व केवळ 1-2 मिळतं, बाकीचे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा अन्य, आता समजा बागायतदार शेतकरी आहेत यांना ह्याची गरज नाही, परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांना ह्याची अत्यंत गरज आहे, कारण त्यांच्याकडे भांडवल नाही। भांडवल उपलब्ध करण्यासाठी शासनाने या सर्व सुविधा मोफत दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून शेतकरी सुधारला पाहिजे। शेतकरी सुधारलं तर राज्य सुधरेल आणि देश सुधरेल। शेतकरी शासनाकडून जवळपास 36 लाख DAP खताचा पुरवठा केलेला आहे, परंतु जे खताची दुकानं आहेत तिथून DAP खतच उपलब्ध नाही। दर्जेदार खताची निर्मिती मुळात शासनाने केली पाहिजे। शासन इतरांना टेंडर देतं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून जे काय खत पुरवलं गेलेलं असतं ते खत मुळात दुकानदार विक्रेते आहेत ते शेतकऱ्याला वेळेवर देत नाहीत। धनवान शेतकऱ्याला किंवा मोठ्या शेतकऱ्यांना ते पुरवलं जातं, परंतु सर्वसामान्य जे अल्पभूधारक शेतकरी यांना हे खत मिळत नाही, त्यामुळे हे सर्व अडचणी निर्माण झाल्या आहेत।
स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।